ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 1 ते 20। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्रीमद्भगवद्गीता अथ 6 अध्याय ध्यान योग। मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्राव अवधारिजो, कृष्ण सांगती आता जो योगरूप, सहज ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही। ऐसे दैवाची आगळीक नेणिजे, जैसे ताणेलिया तोय सेविजे, की तेची चवी करुणी पाहिजे, तव अमृत आहे। तैसे आम्हा तुम्हा दाहले, जे अडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे नो पुसो तू ते। तया संजया येणे बोले, रायाचे हृदय सोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया। हे जाणोनी मनी हसिला, म्हणे म्हातारा मोही नाशिला। एरवी बोलू तरी भला दाहला, अवसरी ये। परिते तैसे कैसे नी होईल, जात्या अंधू कैसे पाहिल, तेवीची येरुसे घेईल, म्हणून बिहे। परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवादू पावला कृष्णार्जुनांचा। तेने आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया। तो गीते माझी षष्ठीचा, प्रसंग असे अयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा, निवाडू दाहला। तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभ व भांडार उघडले का। जे आदि प्रकृतीचे विसावणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीतावल्लीचे ठाणी प्ररोह पावे। तो अध्याय 6 परिसाहित्याचिया बरबरवा, सांगे जाईल म्हणून परिसावा, चित्त देऊनी। माझा मराठीची बोलू कौतुके,
परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीना. जे कोवळिकेचे पाडे, दिसती नादीचे रंग थोडे. वेदीची परिमळाचे बेकमोडे, जयाचेनी ऐका रसाळपणाची या बोला. ती श्रवणेची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कलंभा एकमेका. ऐसे सहज शब्द तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हातोची होईल नवल बोलती रेखीची वाहणी. देखता डोळ्याही पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उहारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. ऐशी इंद्रिय आपुलालिया भावी, झोंबती परितो तरिसे पणेची बुझावी. जैसा एकला जग चेववी, सहस्र करू रामकृष्ण हरी.